कुंभ राशी अक्षय तृतीयानंतरच्या काळात तुमच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. काळात म्हणजे जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. या बदलांचा परिणाम त्यांच्या आर्थिक व करिअर, व्यावसायिक, वैयक्तिक नातेसंबंध, मानसिक स्थिती व शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. शनी ग्रहाचा विशेष प्रभावामुळे अक्षय तृतीयानंतर कुंभ राशीसाठी काही नवीन व अपेक्षित घडामोडी घडणार आहेत. त्याचबरोबर या बदलांमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांचे जीवन अधिक संपन्न आणि समाधानकारक होईल. चला आता त्यातील एक प्रत्येक बाबतीत सविस्तर आपण माहिती पाहूया. नंबर 1, आर्थिक स्थिरता भरभरून येईल. नवीन संधी. अक्षय तृतीयानंतरचा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरणार आहे. पूर्वीच्या आधी अडचणींना तोंड देत असाल तर आता तुमची आर्थिक स्थिती ही सुधारणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे आणि तुम्हाला नवे आर्थिक स्रोत मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. हे उत्पन्न असे स्रोत विविध प्रकारच्या असू शकतात मित्रांनो, जसे की नवीन नोकरी, व्यवसायातील यश, गुंतवणुकीतून मिळणारे लाभ किंवा संपत्ती मिळण्यासाठी अनुकूल संधी. या काळात तुम्ही आर्थिक निर्णय घेण्याचे स्वतंत्र तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या संधीचा योग्य विचार करून त्या दिशेने पावले टाकणे खूप गरजेचं आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा काळ उपयुक्त ठरणार आहे. जर पूर्वी केलेली एखादी गोष्ट गुंतवणूक केली आहे तर आता त्या गुंतवणुकीमधून तुम्हाला मोठा लाभ सुद्धा मिळणार आहे मित्रांनो. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. अत्यावश्यक असेल तरच अनावश्यक खर्च तुम्हाला आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करणार आहे. म्हणून योग्य आर्थिक नियोजन केल्यास हा काळ तुम्हाला आर्थिक स्थैर्य व समृद्धी मिळवण्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवीन प्रॉपर्टी, वाहन व गाड्या, महागड्या वस्तू खरेदी करायची योजना असल्यास हा काळ त्यांच्यासाठी शुभ ठरणार आहे. नंबर 2, करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी आणि यश. कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला वरिष्ठांचे प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे. काही लोकांना प्रमोशन किंवा आर्थिक जबाबदारीची संधी मिळणार आहे. नवीन संकल्प, नवीन प्रकल्प, नवीन संधी व आव्हाने तुमच्या वाटेला येणार आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील जीवनात बदल घडतील. या संधीचे योग्यरित्या बघितल्यास तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल घडून दिसतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि कौशल्य या 2 गोष्टी वाढतील. या काळात काही शुभ राशीतील लोकांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळणार सुद्धा आहे. मित्रांनो, यामध्ये तांत्रिक व मॅनेजमेंट कौशल्य किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील कौशल्य शिकणे समाविष्ट असू शकते. नवीन गोष्टी शिकवून त्यांचा व्यावसायिक जीवनात वापर केल्यास तुम्हाला अधिक यश सुद्धा मिळणार आहे. तुमच्या मेहनतीमुळे करिअरमध्ये प्रगती साधण्यास सुद्धा मदत होईल. तसेच करिअरचा विस्तार करून त्याची स्थिरता आणण्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. तसेच व्यवसाय नव्या भागीदारींची संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक यशस्वी होणार आहे. नंबर 3, वैयक्तिक नातेसंबंध सुधारणा, आनंद आणि अनुभव. अक्षय तृतीयानंतरच्या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना नातेसंबंधात सुधारणा होणार आहे. जे पूर्वी नातेसंबंध च्या समस्या तुम्हाला खटके उडत होते ते आता दूर होतील. कुटुंबातील सदस्यांचे संवाद सुधारेल आणि जवळच्या नात्यांमध्ये परस्पर स्नेहभाव निर्माण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, ज्यामुळे कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांच्या सोबत जवळीक वाढेल. नव्या संबंधाचा अनुभव घेण्याची संधी देखील मिळेल. जोडीदारासोबत नाते अधिक चांगले होईल आणि नात्यांमध्ये नवचैतन्य येईल. कुंभ राशीतील व्यक्तींना प्रेम संबंधातही सकारात्मक बदल दिसून येतील. त्यांचे प्रेम संबंध आहे त्यांच्या जवळीक वाढेल. प्रेमाच्या बंधनात गोडवा येईल. कुंभ राशीतील लोक नवीन प्रेम संबंध सुरू करण्यास तयार असतील तर त्यांना योग्य जोडीदार मिळणार आहे. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ प्रेम व आपुलकीने परिपूर्ण असेल, ज्यामुळे विवाहित जीवनात सुख शांती निर्माण होईल. भावनिक स्थिरता प्राप्त झाल्याने चांगले संबंध येतील. नंबर 4, मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये मानसिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय घेण्यास मदत होईल. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या
विचारात स्थिरता येईल आणि तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल. या काळात तुम्हाला मानसिक शांतता अनुभवता येईल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास देखील आणखीन वाढेल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल. मित्रांनो, तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान मिळेल. हा काळ तुम्हाला नव्या कल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासा करण्यासाठी उत्तम आहे. मनात येणाऱ्या तणावपूर्ण विचाराला दूर ठेवण्यासाठी तुम्ही योग्य ज्ञान आणि शारीरिक व्यायाम यांसारखे तंत्रांचा अवलंब करू शकता. तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त उपाय आढळतील, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची ऊर्जा मिळेल. नंबर 5, शारीरिक आरोग्य सुधारणा व ऊर्जेची वाढ. कुंभ राशीच्या शारीरिक आरोग्यात देखील सुधारणा दिसून येणार आहे. जे पूर्वी काही शारीरिक समस्यांचा सामना करत होते, त्यांना आता आरोग्याचा सकारात्मक बदल अनुभवता येईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या दिनचर्येत व तुमच्या कार्यात अधिक उत्साहाने सहभागी होता येईल. आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, योग्य विश्रांती घेणे सुद्धा गरजेचं आहे. या काळात तुम्हाला शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला अधिक कार्यक्षम व ताजेतवाने वाटेल. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदलांचा काळ हा ठरणार आहे. आर्थिक सुधारणा होईल, करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, वैयक्तिक नातेसंबंध, प्रेम आणि गोडवा येईल, मानसिक स्थैर्य वाढेल आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा दिसून येईल. यामुळे कुंभ राशीतील व्यक्तींचे जीवन अधिक संपन्न व संतुलित आनंदी बनणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.